नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद कोळी, एक सर्वसामान्य मतदार. व्हिडिओ बनण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही आज महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती बघताय. आज महाराष्ट्रामध्ये राजकारण कोणत्या तळागाळाला गेलं आहे. आज दलित, वंचित, शोषित, पीडित लोकांचा आवाज कोणी लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये उचलणारचं खंबीर नेतृत्व कोण नाही आहे. आज आरक्षणाचे 12 वाजून टाकलेत आणि ज्या घटकांना आरक्षण आहे ते घटक आरक्षणापासून वंचित कसे राहतील याचा परिपूर्ण असा काय बोलता येईल त्याला असा अभ्यास करून त्यांनी असं मॅनेजमेंट करून टाकले. जे काही प्रस्थापित पक्ष आहे आपण आजपर्यंत त्यांना लोकसभेवर, विधान परिषदेवर पाठवत आहोत. तर माझा एक मुद्दा असा किरकोळ असा एक मतदार म्हणून, लोकांची एक मेंटॅलिटी बदलली पाहिजे. तुम्ही लाखो लोकांच्या सभा करताय. आज देशाचे पंतप्रधान हे एका पक्षाचे असतात की देशाचे असतात हे मला तुमच्या माध्यमातून कळणे गरजेचं आहे. आज ते एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणून विविध ठिकाणी आज महाराष्ट्रभर दौरे करतायत, रॅलीज करतायत, सभा करतायत. तर हे एक नागरिक म्हणून तुम्हाला कसं वाटतंय? कधी तुम्ही याची अवलोकन केलं आहे का की आपला देश हा कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे? असुशिक्षित बेकार वर्ग, शेतकरी वर्ग, मुलांना शिक्षण असून नोकऱ्या लागत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काही मायनॉरिटीजमध्ये जीवन जगतात लोक, की त्यांचा एक मेंटॅलिटी झाली, लोकांचा एक असा विचार झाला आहे की यांना रिझर्वेशन आहे. पण असं नाही आहे मित्रांनो. रिझर्वेशन असणं म्हणजे प्रत्येकालाच नोकरी लागते असं काही नाही. आज तुम्ही टक्केवारी काढा ना. आज SC, ST, OBC, VGNT, अदर बॅकवर्ड क्लास ज्यांना की आतापर्यंत रिझर्वेशन आहे, आज किती टक्के त्यांचा नोकरदार वर्ग आहे? कोणीच नाही. आणि असून कुठे असणार? 4th श्रेणी, 3rd श्रेणी, फर्स्ट क्लासमध्ये बघा ज्यांना रिझर्वेशन नाही आहे असे तर लोक त्या ठिकाणी आहेत. आज सुप्रीम कोर्ट बघा. हा माझा मुद्दा नाही आहे, मला शॉर्टकटमध्ये सांगायचं आहे की तळागाळातील जी काही जनता आहे त्यांना आतापर्यंत एक होनिस्ट असं एक नेतृत्व नव्हतं. आपला समाज इतरत्र भटकायचा. पण आज एक सुवर्णसंधी आली आहे. बाबासाहेबांचं रक्त, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पूर्ण जीवन या देशाच्या कल्याणासाठी व्यतीत केलं, आज ती वेळ आली आहे मित्रांनो. या आज आपला स्वतःचा पक्ष उभा राहिला आहे. आज आपल्या स्वतःचे पक्षाचे उमेदवार आपण उभे करू शकतो आहे. आज या स्वातंत्र्याच्या नंतर 70 वर्षाच्या काळानंतर आज एक स्वाभिमानी नेतृत्व आज तुमच्या जीवावर आज उभं आहे. म्हणून या लोकांना का तर तुम्ही BJPची B टीम आहोत. अरे आम्ही जर BJPची B टीम आहोत तर द्या ना आम्हाला पाठिंबा. आम्हाला पाठिंबा द्या. का सत्ता का तुम्ही सत्तेने तुमचे दात असे मजूर झालेत की तुम्हाला सत्तेशिवाय आता पर्याय नाही आहे. तुम्हाला सत्तेचा माज चढलेला आहे. काय मागवत होते बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला? काँग्रेस, शिवसेना आणि इतर जे काही संविधान वाचवण्याची गप्पा करता ना तुम्ही. 2019च्या निवडणुकामध्ये तुम्ही वंचित बहुजन आघाडीचं एक डंका बघितला असेल. त्याच्यापेक्षाही मोठा डंका तुम्हाला या 2024च्या निवडणुकामध्ये बघायला मिळेल. या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या समाजबांधवांना एक विनंती आहे, कुठलाही विचार न करता की मतविभाजन होईल, तसं होईल, असं होईल. होऊ दे ना मतविभाजन झालं तर, कळू दे आमच्या पक्षाची पण ताकद आहे, आमच्या पक्षाचं पण मत टक्केवारी आहे. हे जर मित्रांनो या निवडणुकीत आपण दाखवून दिलात तर विजय तर आपला नक्कीच होईल. आणि नाही जरी विजय झाला तरी आमची हिस्सेदारी या भारत देशामध्ये किती आहे हे लोकांना या निवडणुकीच्या माध्यमातून कळणार आहे. म्हणून सर्व सुशिक्षित वर्गांना, खास करून युवा वर्गांना माझं सांगणं आहे की कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, कुठल्याही लाचारगिरी या BJP हे जे काही प्रस्थापित पक्ष आहेत यांच्या हुजोरी न करता आपण आपल्या स्वतःचा हक्काचं नेतृत्व, स्वाभिमानी नेतृत्व सद्रे बाळासाहेब भीमराव आंबेडकर, सद्रे बाळासाहेब प्रकाशदादा आंबेडकर यांच्या मागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि आपला पक्ष, आपला स्वाभिमान आपण जिवंत ठेवला पाहिजे. येणाऱ्या 26 तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये निवडणुका येत आहेत. तरी माझं सर्व युवा वर्गांना एकच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून, उठा आणि मतदान करा.
मतदान केलं पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, आपला पक्ष हक्काचा पक्ष वाचवण्यासाठी. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.